मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे आणि या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे पाटील उद्या कोर्टात हजर राहणार आहेत। पाहूयात। मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जरांगे पाटलांना एका जुन्या प्रकरणात कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील उद्या पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत। मनोज जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयानं एक अटक वॉरंट जारी केलं होतं। दरम्यान यानंतर जरांगे पाटील पुणे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। 2013 मध्ये जालन्यात धनंजय घोरपडेंच्या शंभूराजे या नाटकाच्या 6 प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं होतं। मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांनी हे आयोजन केलं होतं। प्रत्येक प्रयोगाला 5 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये देण्याचा आयोजकांनी कबूल केल्याचा घोरपडेंचा दावा आहे। मात्र प्रयोगाचे पूर्ण पैसे दिले नसल्याची धनंजय घोरपडेंकडून तक्रार करण्यात आली होती। पैसे न मिळाल्यानं घोरपडेंनी कोर्टात धाव घेतली। मात्र तारखेवर गैरहजर राहिल्यानं जरांगे पाटलांविरोधात पुणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटलांवर करण्यात आलाय। मात्र या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत जरांगे पाटलांनी राज्य सरकारवरच पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत। कधी 13 वर्षापूर्वीची ती केस जाणून बुजून मला सरकारनं गृहमंत्र्यांनी त्याच्यात अडकवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी किती गुंतवायचा प्रयत्न केला, किती खोट्या केसेसमध्ये मला नेण्याचा प्रयत्न केला, कारण माझा त्याशी काही संबंध नाही। ते आलेला तोटा 3 जणांनी वाटून घेतला। माझ्या वाट्याला जे दिले होते ते सर्वसामान्य माणसं होते, आम्ही त्यांचे दिलेत। मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। आम्हाला सरकारनं दिलेलं 10% आरक्षण मान्य नसून आमच्या मागण्या पूर्ण करा असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। तसंच जोपर्यंत मराठा समाज ओबीसी मध्ये येत नाही तोपर्यंत ईडब्ल्यूएस आरक्षण सरकारनं रद्द करू नये अशी ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे। आम्ही म्हणत होतो मला एससीबीसी आरक्षण देऊ नका, तुम्ही लादलं मराठ्यावरती आणि तुम्ही ईडब्ल्यूएस मराठ्यांचं रद्द केलं विनाकारण सरकारनं। त्याच वेळेस सांगितलेलं आम्ही, बरं हे आज नाही बोलत ना मी, बैठ आहेत आमच्या त्यावेळेच्या, आम्हाला एससीबीसी मान्य नाही, सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द करू नये। ईडब्ल्यूएस आरक्षण कुठपर्यंत सुरू ठेवावं? महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जोपर्यंत ओबीसी आरक्षणात जात नाही तोपर्यंत ईडब्ल्यू चालू ठेवा। एकदा मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला मग रद्द करावं। जो त्या ईडब्ल्यूएस मध्ये बसत असेल त्यालाच आरक्षण मिळालं पाहिजे आमची भूमिका आहे। पण त्याचे परिणाम काय होत आहेत? ज्या पद्धतीचे आंदोलन करते त्यांची भाषा आणि मागणी आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं समर्थन, यामुळे ज्यांच्यासाठी खरं तर ईडब्ल्यूएसचा फायदा झाला असता त्या आमच्या मराठा युवक युवती का त्यांना मिळावं की मिळू नये हा मुद्दा नाहीये, पण मराठीच्या तोंडचं जात आहे ही भूमिका आहे। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटील उद्या कोर्टात हजर राहणार आहेत। त्यामुळे कोर्ट या प्रकरणावर कोणता निर्णय देणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।